तयारीत सवंगडी हो. जशी जशी जे जे करायची सांगिसन होत त्यानं त्यानं ते केलं असीत. वेलीच्या दोरखंड तयार असतील वनराज. पालापाचोड्याच्या खाली हुंब सापडे लपून झाली असतील. अन लाकडी अन पाती ते तर ज्याच्या त्याच्या पाशी हुंब तयार असतील. चिंता ना. ठीक. इतके दिस हे लबाड चोर उंदरास सारखे आपल्या रानात शिरून रान पोखरत असतील. कारण ना तरी झाड तोडीत मोज म्हणून, मुख्य प्राण्यांची शिकारी करीत मोज म्हणून. आज त्यासी दाखवू रानाची मोज काय असतील ते. एकही हातातून ना सुटीत, प्रत्येक उंदीर टिपीत आपण. पण नगरातील उंदीर ते बुळू येत मुंग्यांसारखे आणि आपण 5-6 आणि ते हुंब असतील. आणि वनराज त्यांच्यापाशी हत्यारा पण नवनवी असतील ऐकून मी. मग आपण काय करीत? हा करवंद्या, हे रान असीत ना हेच आपलं कवच. जशी पाण्याखाली मगरीस ना मारू शकत कोणी, त्याशी आपणासी रानात ना मारू शकत कोणी. आणि नगरातील उंदीर तर कधीच ना. आणि जरी घात झालाच असा आवाज देत जशी जशी ओळखू येईल त्या साऱ्यांनी आवाजाकडे धाव घ्यायची हवी. कळीत? हुम्मा 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 हुम्मा. वनराज, आपण सारे एक असतील तर मग आपणच जिंकील. तू पोहोचलीस इथे. मला इतकी भीती वाटत होती. राजवाड्यात निसटणं किती कठीण आहे चांगलं ठाऊक आहे मला. ती ताताची तब्येत चांगली होती त्यावेळेच. आता तर बिचारे ओरडून कोणाला आज्ञाही देऊ शकत नाहीत इतके खचले. आणि राहिलं राजमाता आणि दक्षसेना मातोश्री. त्यात राजमाताना तर मी नकोशीच आहे. आणि मातोश्रींची कहाणी काय फारशी वेगळी नाही. मी कुठे जाते काय करते यात त्यांना काडीचाही रस नाही. म्हणूनच येणं सोपं झालं. फक्त आपल्या या योजनेला आणि धडपडीला यश मिळून रानातली ती औषधी मुळी मिळू दे. म्हणून तर एवढं धाडस करतोय आपण. तुला ऋषीवरांनी सांगितल्याप्रमाणे चोर वाटांनी भिंतीपलीकडे जाणाऱ्या त्या उंदरांमध्ये सामील व्हावं लागेल. तयारी आहे ना तुझी? अर्थातच. या धाडसीपणाला सामोरं जाण्याची मनातल्या मनात मी पूर्ण तयारी केली. मी पण पूर्ण माहिती काढून ठेवली. फक्त काय? फक्त काय? फक्त ते उंदीर जी कामं करतात ती फार धोकादायक असतात. आणि आपण पकडलं गेलो तर जीवावर बेतू शकतं. हो, ठाऊक आहे मला. पण ती औषधी मुळी मिळवण्यासाठी मी जीवावर उदार झाले आहे. मला तातांना परत पूर्वीसारखं पाहायचंय. धडधाकट आणि रुबाबदार. चल तर मग घेऊया देवाचं नाव आणि शिरूया त्या उंदरांच्या बिळात. इथे थोड्याच अंतरावर आहे. रात्रभर तिथे मदिरापान आणि नाच गाणं चालतं आणि त्यानंतर ते सगळे उंदीर रानात जायला निघतात असं कळतंय. आज त्यांच्या बरोबर आपणही रानात पोचणार हे नक्की. बया, केवढा मोठा त्रास. एवढं मोठं रान, गेली त्यातली 4 झाडं म्हणून काय आबाळ पडीत. ही सारी झाडं संपून आपल्याच अंगावर येत उंदीर. हे काय विचार करीत तू बिटक्या? हे रान केवळ आपलं ना. इवल्या गवताच्या पातावर झुलणाऱ्या इवल्या झिंगुरापासून ते हुंब थोरल्या हातीपर्यंत साऱ्यांचं हे रान. रानातील सारे जीव एकमेकांशी जोडलेले असतील हे विसरू ना बिटक्या. ती साखळी जे कोणी तोडीत ते रानाच्या प्राणावर घाव घालीत. मग आपण त्याशी ना सोडी. हा, पण आपण तोडीत की झाडं? आपण पण फळं खात, कंदमुळं खात. मग आपण काय एकमेकांशी पण मारीत ना बिटक्या. नगरातून येत ते कारण विना मोज करीत.
आपण चुकलेली झाडं तोडीत, पिकलेली फळं खात. आपण रानाचा घात ना करीत. नगरातून येते या बिटक्याशी ना समजता त्याशी ना घे आपल्या. बिटक्या जा तू. तू तर असा बोलीस जसा तू त्या नगरातील उंदरांचा मित्रच जणू. नावड्या अम्मासी. नाना मी ना मित्र. भया पण कोणतरी मित्र नक्कीच असतील त्या उंदरांचा या राणी. ना तरी भिंत ओलांडून त्या कुरकुंबे उंदीर नगरातून आथे नाहीयेत. नाना, रानातील कुणी ना घात करीत आपला. ते उंदीर मोठेच चालाक. तू जास्ती त्याची उन्ना करीत. पण आमची पक्की गाठ कोणीतरी सामील या उंदरांशी. जर कुणी सामील असीत तर त्या घात कुरकुंब्यासी आपण कठोर शिक्षा देत. कोणती शिक्षा? ती शिक्षा असीत, ती शिक्षा भया सत्तू सत्तू मज बाहेर काढ सत्तू. कुरकुंब्यासी आपण हीच शिक्षा ठरवीत. जो कुणी घात करीत त्यासी 10 दिवस असा खड्ड्यात ठेवीत असं जरी सांगित तर तो तिथल्या तिथेच प्राण सोडीत. अरे सत्तू पण मी ना घात करी, मग मला का खाली पाडी. सत्तू मज बाहेर काढ सत्तू. राहू दे अशी असाच. उंदरांवर याचा भारी लळा. नाना ना राण्या सोडीव त्यास. त्यानं ना केला घात. सवंगडी तो. बिटक्या, आम्ही ना पाडीत तूच, पण तुझा पाय त्यात आपोआप पडीत. त्यात कुणी काय करीत. राग ना धर, पण साऱ्यांशी सांगितो, जो कुणी घात करीत रानाबाहेरच्या नगरातून येणाऱ्या कुरकुंब्या चोरांची साथ देत त्याशी असाच खड्ड्यात ठेवीत. हुम्मा हुम्मा हुम्मा. वनराज सापळे तयार असतील. आज रात्री एक तरी उंदीर सापळ्यात अडकीत. तू काशी नाशित रे. ना मज वाटे आपण ते हुम्म तयारी करीत, पण ते चोर नाही येत. ते चाखीत माखीत नगरात मजा करीत. तू कसं डाव की हे आपण जे करतोय ते बरोबर आहे ना. मला तर ही जागा आणि भयंकर माणसं बघून किती धडधडायला लागलंय. सतत रक्त खवळत आहे. मद्र देशाच्या राजधानीमध्ये ही अशी माणसं रात्रीच्या अंधारात का होईना अशी फिरतायत. चोर चपाट्यांचे बेत करतात. हे किती धोकादायक आहे. बाई, तू राजकन्या आहेस हे विसर. आपल्याला रानात जाण्यासाठी यांच्याशी मैत्री करायची आहे. तेव्हा जपून. कोण तुम्ही? नवीन दिसताय. त्याच्यासाठी आलात? ज्यासाठी माणसं इथे येतात त्याचसाठी आलोय आम्ही. आता सुर खाली कर, नाहीतर आम्ही कट्यार काढू शकतो. हुशार आहेस. जा सुरापानाची व्यवस्था कर. तयारीला लागा. 4 चक्री चवले की घोड्यावरून निघू. सरफ देशाटनाला गेलेला आहे. घरात पुरलेलं सोन्याचा ऐवज
अचूक खणून काढू आणि मध्य देश सोडून चालते हो आणि परत येऊ ते मुद्रांच्या थैल्या घेऊनच. व्यापाराचा लहान मुलाला पळवून व्यापाराला वेचीस धरू. मोरा किती मागायचा तुम्ही ठरवू. असं वाटतंय ना यांच्या मुसक्या आवळ ही बाई, पुन्हा भान गेलं तुझं. आपल्याला महाराजांसाठी रानातून मुळ्या हव्यात, पण हे सारे तर इथेच नगरात लुटालूट करण्याचा बेत आखतायत. आपल्याला रानात जाणाऱ्या त्या उंदरांची टोळी शोधायची आहे. लांडगा, या थेंबर सुराने मला काय होणार? मला चषक नको, अख्खी सुरई पाहिजे. बोला, काय सौदा? आम्हाही रानातून भरपूर लाकडं पाहिजेत. या लाकडाला शेजारच्या राज्यात सुद्धा चांगली किंमत मिळते. ठीक आहे, मध्यान्ह रात्री जात तुम्ही रानात. तिथं सगळं मी पाहित, मला सारं माहीत. झाडन झाड, दगडन दगड, मी फिरतो तिथं निशाचरासारखा. त्या डुरक्यानं गुप्तधन पुरून ठेवलं तिथं. लांडगा, किती वर्ष शोधतोय, तर नाच सापडीत. त्या पायी माझा पाय गेला, पर धन ना सापडीत. हे धन नको आम्हासी, आम्हास लाकडं हवीत. मात्र आम्हाला धोका नको. रानातले लोक जीवावर उदार, ते तुटून पडले तर आम्ही मरू. तुम्ही आम्हाला संरक्षण द्या. दिलं, माझा वाटा मला देत, मी तुम्हाला संरक्षण देत. पण कसं? रानातला एक माणूस विकत घेतला असेल मी, तो माझा गुलाम बिटक्या. तो देत तुम्हाला सारी माहिती. कोण तू? कशाची हुंकारा भरीत तुझं बोलणं चोरून ऐकेत तो? ओ ऐकेत. ए पेंगू ना जांभळ्या, पोटासाठी हुंब भाकऱ्या भरीत आणि अथे पाऱ्याची झोपीत तू. हा, भरीत मी हुंब भाकऱ्या, पण ते भूक ना धरी माझा जीव. आणि चोर हल्ला करी तर अंगात जोर कसा येत भाकऱ्यांना भरीत तर. अरे पण चोरच येत ना. आपण उगवती चांदणी आली तेव्हासून पहारा देत, पण आता तो येतच ना. मग झोप येत ना आता काय. पिपाणी वाजवीत तू, पिपाणी वाजवीत तू, पिपाणी वाजवीत. थांब, आता तुझ्या कानाची डरकाळी थोडीच मी. धरीत धरीत तू थांब, थांब, धरीत 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 धरीत. अरवंद्या, एक काम करीत, मग झुंब झोप येत. मी एक डुलकी काढीत, तू पहारा दे. मग तू एक डुलकी काढ, मी पहारा दे.
आपणच पहिली धाव घेत नाही जायची. अरे खरी झोप तर मजेत. जांभळ्या, ए जांभळ्या, चल उठ आता. बघ करवंद्याची नीज येत. वनराज मज न ओळखीच मीच करवंद्या. आत्ताच तर निजलो. जांभळाशी करू देत पारा. त्याची झाली उंबजो. मी निसतो. बरं बरं झोप. मज ना ओळखू ये. कोण करवंद्या आणि कोण जांभळ्या. ही नी झाली मज. कारण मी तुम्हाला सरदार मानित डुरक्या हो. सरदार अशीत डुरक्या. सरदार अशीत. सरदार अशीत डुरक्या. डुरक्या सरदार अशीत. सरदार बोल. मला रानात यायचं, काम करायचं, श्रीमंत व्हायचं. रानात जात तू काय जत्रा असत तर तुझ्यासारखा चिरट्या बिरट्यास नानेत मी. बिनकामाची अडगळ. अडगळ ना मी, कामाचा आहे मी. लांडगा हा कामाचा. काय होणार तूच पाशी. तुला चालवतोस का घोडा पळतोस. सारखा बोलतोस फक्त. माझ्यापाशी चालाखी आहे. बघता बघता होत्याचं नव्हतं करतो मी. समजा नको. करून दाखव. दाखवू करून. कोण दाखव. अनोळखी चोराला टोळीत जागा ना. ना हे करवंद्या, चल उठ आता. जांभळ्याची नीज येत. वनराज मज न ओळखीत मीच करवंद्या. आताच तर निजलो. या करवंद्याशी करू देत पारा. त्याची झाली उंबजोग. मी निसतो. अरे चोरा, जांभळ्या म्हणून पण तूच नीस आणि करवंद्या म्हणून पण तूच. चल उठ. दोन्ही डुलक्या तूच काढीत. बघ बिचारा करवंद्या पारा देत. सत्तू मला हुंब झोप येत ना. म्हणून वनराजाशी फसवीत. चल उठ. चोरेत म्हणून आपण पारा देत. पण चोराचा ठिकाणच ना. तो काय दवंडी पिटीत. मी आलो, मी आलो, मी आलो. अरे मांजरीच्या पावलांनी येत ते चोर. त्या कुरकुंब्या चोरांशी बरोबर ठावकी. जेवढी रात्र घडत तेवढी झोप घडत. आपण सारे पेंगलो ना की बरोबर येत ते सारे. मायो 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 मायो. बिटक्या बिटक्या काय होत तूस. पोटात दुखी माझ्या. पोटात दुखी मायो. चोराचा धंदाच असा. कुणीच ना कुणाचं. आपला इमान चोरीशी. तेव्हा ओळख गुप्तच पाहिजे. नाहीतर तुलाही धोका आणि मलाही धोका. हा हा बरोबर आहे सरदार. भरारे चिचुकाच्या नावानं. बरा बरा.
आज रात्री रानात